खरंच शाळेला विसरणं कधीच शक्य नाही, पण लहान होऊन पुन्हा शाळेत जाता येणार नाही हे सुद्धा एक वास्तव आहे. वृद्धत्वाकडे झुकलेल्या शिक्षकांची अनुमती मिळाल्यामुळे आणि आम्ही नशीबवान म्हणून की काय, आम्हाला आजचा हा सुवर्ण दिवस लाभला आणि आम्ही सगळे सज्ज झालो परत एकदा शालेय विद्यार्थी बनून जगण्यासाठी. चला या सगळे जगूया पुन्हा एक दिवस शाळेतला.
नमस्कार नमस्कार मित्र मैत्रिणी आणि आमचे गुरुजन. मी मिलिंद वासुदेव सावंत. मी शरद उत्तम डिझोलकर. आणि मी रजनी किशोर देवळेकर. रजनी श्रीधर पेडणेकर. मी बाबुराव शंकरचारी. पुनर्भेट शिक्षकांची आणि शाळेची या कार्यक्रमात
आम्ही आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. काय मग सुरुवात करायची का कार्यक्रमाला? नक्की जोरात. पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे की आपल्या सगळ्यांकडे एक खेळणं आहेच, ते मध्ये कधी आवाज देतं. तर प्रत्येकाने आपलं जे खेळणं आहे त्याला बाहेर काढून सायलेंट मोडवर टाका प्लीज. कार्यक्रम सुरू होण्याआधी आपण इथे संतवाणी या गीत प्रकारातलं एक गीत ऐकलं. त्याचे बोल होते, अजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनु, हरी पाहिला रे हरी पाहिला रे. खरंच आज सोनियाचा दिवस आहे, कारण तब्बल 38 वर्षांनी आमचा हरी शिक्षकांच्या रूपाने आमच्या समोर बसला आहे. आणि त्या हरीचे आपण सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. जोरात, आवाजच येत नाही आहे बिलकुल. अजून जोरात. धन्यवाद मित्रमैत्रिणींनी. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. बाबू, शरद, आता पुढे काय? पुढे काय म्हणजे आपलं निवेदनच करायचं. आज आपला दिवसभर तोच कार्यक्रम आहे आपल्या चौघांचा, निवेदन आणि फक्त निवेदन. पण माझ्याकडे निवेदनाचं स्क्रिप्ट नाही आहे. आमच्याकडे पण कुठे आहे काय बाबू? अरे, निवेदन स्क्रिप्ट नसलं म्हणजे काय आलं? काय ते आपण करूया. आपण करूया. निवेदन 4 महिन्यापूर्वी निवेदन मी एवढ्यासाठी लिहिलं नाही की किती आपली पाठांतराची सवय गेलेली आहे. निवेदन लिहिलं, पाठ केलं तर लक्षात राहणार नाही आहे, म्हणून निवेदन करून आपण काही करूया. 4 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं होतं, तेव्हा तुम्ही तिघांनी जबाबदारी घेतली होती. आपण शिक्षकांसमोर गेट टुगेदर करायचं आहे आणि त्याचं लिखाण आणि सर्व काही जबाबदारी तुम्ही घेतली. तुमच्याबरोबर आणखी इतर काही आपले मित्रमैत्रिणी होते, बरोबर. आणि आता तुम्ही म्हणताय काय स्क्रिप्ट नाही, याला काही अर्थ आहे का? थांब मिलिंद, असं रागवू नको. आपण काहीतरी मार्ग काढू. करूया काहीतरी करूया, काहीतरी सुचेल. बघूया कुठे काही दिसतं का वगैरे. थांब, एक काम करूया. आता थोड्या वेळापूर्वीच शाळा भरल्याची घंटा वाजली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी समोर सगळे बसले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आणि तू म्हणतो आपण काहीतरी करूया. शाळा भरल्यावर प्रार्थना होते आणि मग राष्ट्रगीत होते. हो, आपण ते मग? आधी करूया. हो, मग त्या दरम्यान आपल्याला पुढचे निवेदनासाठी काहीतरी सुचेल. ठीक आहे. ठीक आहे, मग आता प्रार्थना आणि राष्ट्रगीत होईल. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही जमाची कामना. वेदना जाणवयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवते जराहो अंतरंगी भावना. सुंदराचा वेधलाहो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. सत्य सुंदर मंगलाची
सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. नित्य हो आराधना. नित्य हो आराधना. राष्ट्रगीतासाठी आपण सावधानमध्ये उभं राहू. राज्य सरकारच्या आदेशानुसार बंधनकारक आहे, त्यामुळे आता राज्यगीत होईल. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. देवावरदा कृष्ण गोयना पदरा गोदावरी. देवावरदा कृष्ण गोयना पदरा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटणाया, भीमथडीच्या तटणाया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभो राजा, दरी दरी तुळ नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा,
राष्ट्रगीत आणि राज्यगीत हे झालेलं आहे आणि एकूण तुम्ही खूपच छान साथ दिलेली आहे. त्यामुळे आपल्या गुरुजनांच्या नक्कीच लक्षात आलं असेल की तुमचे विद्यार्थी खरंच संपन्न आहेत. जीवनाला साथ हवी असते प्रकाशाची. जीवनाला साथ हवी असते प्रकाशाची. अज्ञानाचा अंधार जाळी समयीतली वात. तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात. दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. आता आपण काही शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले जाईल आणि त्यानंतर सरस्वतीच्या प्रतिमेला हार घातला जाईल. दीप प्रज्वलनासाठी आम्ही बोलावत आहोत इथे उपस्थित असलेले आपल्या शाळेचे विश्वस्त श्री मणेरीकर सर यांना, सोबत मुलांच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री दातार सर यांना, मुलींच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ कर्णिकबाई यांना, मुलींच्या शाळेच्या सध्याच्या मुख्याध्यापिका शेखबाई यांना आणि आमच्या वेळचे माजी प्रयोगशाळा सहाय्यक श्री विलास सकट यांना. आता दीप प्रज्वलन करीत आहेत मणेरीकर सर. कर्णिकबाई, दातार सर, विलास सकट, शेख मॅडम, दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला आहे. आता सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी आम्ही बोलावत आहोत इथे हजर असलेल्या शाळेच्या 10वीच्या पहिल्या बॅचच्या म्हणजे 1978च्या बॅचच्या आणि त्यावेळी मुलींच्या शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला म्हणजेच रत्नप्रभा सावंत यांना टाळ्यांच्या गजरात स्वागत. धन्यवाद रत्नप्रभाताई. दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. आता यानंतर वेळ आली आहे आपल्याला सोडून गेलेल्या शिक्षकांना आणि मित्रमैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्याची. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं उभं राहावं. काय होतं? दीप प्रज्वलन झालंय, सरस्वतीला हारी झाला आहे. आता पुढे काय कार्यक्रम काय आहे? मला पण काहीच माहिती नाही पुढे काय आता. धन्य. मी खाली बसतो, इथे काही गोंधळ नकोय प्लीज. ठीक आहे, तू बस, आम्ही बघतो काय ते जसं काय सुचेल निवेदनासाठी जसं काय सुचेल ते आम्ही करतो. तू शांत राहा फक्त आणि बाकी सगळ्यांना पाठीमध्ये सगळ्यांना सांभाळ. शरद काय करूया आता? बघू काय सुचते काय, कोणा काय बोलवायचं, कुठे काय आशेचा किरणवर दिसतो काय पाहूया आपण. आशेचा किरण नाही पण इथे मयेकरांची किरण बसली आहे, तिला काहीतरी करायला सांगू. तोपर्यंत आपल्याला काही निवेदनाचं सुचतं का ते पाहू. असं आयत्या वेळी सांगून मी कसं काय करू? तू आधी वरती ये बघू. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. नमस्कार, मी किरण मयेकर. आपला सर्वांचा जन्म मुंबईत जरी झाला असला तरी आपली नाळ ही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यामुळे
प्रथेप्रमाणे शाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात जरी दीप प्रज्वलित करून झाली असली तरी कोकणाची नाळ जोडल्या कारणाने कोकणातला एक मुख्य कार्यक्रम राहतो आणि तो म्हणजे गारणं. गारणं हे देवासमोर घातले जाते म्हणून त्यात भक्तिभाव आला, निरागसता आली. कोकणी माणसाचा साधेपणा आणि त्याच्या साध्या अपेक्षा पण त्यात दिसून येतात. पण जरी कोकणी माणूस साधी भोळी असं म्हटलं असलं तरी त्याच्या कोकणीचा इरसालपणा पण त्या गारण्यात दिसून येतो. माझ्या माहितीप्रमाणे आपला मित्र देव हा उत्तम मालवणी बोलतो म्हणून आपण त्याला प्राचारण करूया. देऊ, ए देऊ, खस रे देऊ, अरे मान हे शिवी नाही द्यायची, नीट बोलायचं, असं नाही बोलायचं, व्यवस्थित बोल. देऊ, अरे मान डिअर देऊ, ए शिवी नाही द्यायची, सगळे शिक्षक बसले समोर. तुम्ही पूर्ण ऐकून तरी देवा. देऊ, अरे माय डिअर देऊ, वेअर आर यू. अरे काल रंगीत तालीम झाली तर तुला ठरला होता ना. अरे तुझी एंट्री हायसून होती, हायसार खायसून येणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हातपाय धुवून येलास ना, पूर्वी भरलंस ना. तसा नाही रे, तसा नाही रे, गाणं घालूचं असतं ना म्हणून आता म्हटलंय. हा चल ये ऐसा ये. एक मिनिट, एक सांगू जरा आहे. देऊ जेव्हा गारणा खालीत ना तेव्हा तू असं हात करीत तेव्हा तुम्ही फक्त होय महाराजा एवढंच बोल. मंडळी नमस्कार, मी नारिंगरकरांचो देऊ. आज 38 वर्षांनी आपण सर्व गुरुजन आणि आपण सर्व मित्रमैत्रिणी सर्व भेटलो आहोत. किती आनंद वाटता म्हाका. आज ह्या गाणं घालतले ह्यो आपलो कार्यक्रम चांगलो आणि व्यवस्थित पार पडाक होया म्हणून मी मालवण असून गाणं घालतोय. तुम्ही वय वर्जा म्हणाचा. बा देवा महाराजा, लक्ष्मी नारायणा माऊली, वेतोबा सातेरी रवळनाथा आणि 12 गावाच्या, 12 वेशीच्या, 12 वाडीच्या, 12 नाक्याच्या, 12 गल्लीच्या, मणिपाड्याच्या, सुंदरनगरच्या, कदमवाडीच्या, यशोनगरच्या, शिवाजीनगरच्या, पीएनटी कॉलनीच्या, दत्त मंदिर मार्गाच्या, धोबीघाटाच्या, दौरीनगरच्या, समस्त कालिना, वाकोला आणि आमच्या समर्थ शाळेच्या देवा महाराजा आणि देवा महाराजा. आज 38 वर्षांनी आम्ही समर्थ विद्यार्थी पोरा टोरा एकत्र मिळान आमच्या त्यावेळच्या शिक्षकांका सोबत घेवान एक छोटासा गेट टुगेदर करीत असो. त्या व्यवस्थित पार पडू दे आणि जी काही इडापिडा वाकडा नकडा असतात त्या दूर कर रे महाराजा. आणि देवा महाराजा, आमच्या काही शिक्षकांका आणि काही मित्रमैत्रिणींका काही अडचणीक लागान या कार्यक्रमाक येऊक जमला नाही. पण ते खंय असत त्यांना थंय सुखी ठेव आणि त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घे रे महाराजा. आणि होय, आणि देवा महाराजा, आमच्या चौधरी सरांच्या महाराजचो भय अजूनही आमच्या काही मित्रांका असा. आज चौधरी सर शाळेत येतले आणि पुन्हा आमका मार पडतलो या भयान काल रात्री आमच्या काही मित्रांका अजिबात नीज पडाक नाही. काय महेश, बरोबर ना? खराचा खोटा कर, खोट्याचा खरा कर. वडाची झाड पिंपळाक लाव, पिंपळाची झाड आणखी कशाक लाव. पण आमच्या चौधरी सरांचो प्रेमळ स्वभाव सुद्धा सगळ्यांका दाखवून दे आणि आमच्या मित्रांच्या मनातलं त्यांचं भय दूर कर रे महाराजा. होय महाराजा. आणि शेवटाक एकच मागणार रे महाराजा, तुझी कृपादृष्टी आमची शाळा, आमचे सर्व शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर तसेच आमच्या समर्थांच्या सर्व पोराटांवर सदैव असांदे. आणि आजचा ह्यो कार्यक्रम यशस्वी होऊन वरचेवर समर्थ विद्यालयाच्या इतर बॅचेसच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा असाच गेट टुगेदर करून घे रे महाराजा. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात
ही गणपतीला वंदन करून केली जाते. आज आपल्याही या कार्यक्रमास बाप्पा उपस्थित आहेतच. चला तर मग बघूया ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना. तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील. तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. सद्गुरु राया माझा आनंद सागर. त्रैलोक्या आधार गुरुराव. त्रैलोक्या आधार गुरुराव. त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश. ज्या पुढे उदास चंद्र रवी. ज्या पुढे उदास चंद्र रवी. ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा. रवी शशी
अग्नि नेणति जा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो संगीता मॅडम आणि ज्या चिल्ल्या पिल्ल्यांनी सादर केलेलं नृत्य आपल्या सगळ्यांना आवडलं असेलच। आता वळूया कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे। आता आपल्या समोर सादर होत आहे पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेवर एक नाच। कवितेचे कवी आहेत विवा शिरवाडकर, अर्थात कवींमध्ये अग्रगण्य स्थान असणारे आणि अवकाशामध्ये ताऱ्यांचं स्थान प्राप्त करणारे आपले कुसुमाग्रज। कुसुमाग्रज या नावामध्ये सुद्धा एक गंमत आहे बरं। कुसुम ही त्यांची धाकटी बहीण आणि ते स्वतः भावंडांमध्ये अग्रज म्हणून त्यांनी स्वतःला टोपण नाव दिले कुसुमाग्रज। पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे एक भौगोलिक सत्य आहे आणि ते सर्वांनाच माहीत आहे। पण कवितेत कवीने रूपकलंकाराचा कल्पकतेने वापर करून पृथ्वीला प्रेयसी तर सूर्याला प्रियकर मानून त्यांच्यातील दिव्य प्रेमाचे दर्शन घडवले आहे। सूर्याच्या या प्रेमात आखंड बुडालेली पृथ्वी आजूबाजूला तिच्याच प्रेमासाठी व्याकुळ झालेल्या ग्रहांना तुच्छ लेखून त्यांचे प्रेम झुगारून सूर्याच्या मागे मात्र वेड्यासारखी धावत आहे। तिला ठाऊक आहे सूर्य तिचा कधीच होणार नाही, तरीही ती त्याचा दुरावा सहन करायला तयार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कवितेचा आणि त्यावर आधारित नाचाचा इथे काय संबंध? थांबा सांगतो। आमच्या बॅचच्याच विद्यार्थ्यांनी डोक्यात थोडा ताण देऊन काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करावा। साधारण 40 वर्ष मागे जाऊन आठवावे, कारण याच विज्ञान कवितेवर आधारित शाळेतील भावेबाईंनी आम्ही 7वी असताना एक नाच बसवला होता, जो काही मुलांच्या अजूनही स्मरणात आहे। आपल्या बॅचचा विद्यार्थी रवींद्र भोसले त्यावेळेच्या त्या नृत्यातील एक कलाकार होता। त्याला राव सहज एकच वाटत होतं की पृथ्वीचे प्रेमगीत या गाण्यावर आचार कार्यक्रमात काहीतरी सादरीकरण व्हावं। आणि मग काय, सर्व ग्रह ताऱ्यांची शोधाशोध सुरू झाली। त्या नाचातील त्यावेळेचा सूर्य सापडला नाही, तरी त्या युगातील बरीच संवत्सरं मागे पडल्याने डोक्याचा सूर्य झालेला संतोष पाटोळे हा 1982चा बॅचचा कलाकार मात्र आम्हाला गवसला
आणि सूर्याच्या मागे प्रीतीची याचना करत धावणारी पृथ्वी म्हणजेच 1985च्या बॅचची किरण मयेकर देखील सापडली. आता ओळख करून घेऊया पृथ्वीच्या प्रेमासाठी तिच्या मागे धावणाऱ्या ग्रहांची. सूर्य संतोष पाटोळे 1982 बॅच. पृथ्वी किरण मयेकर 1985 बॅच. शुक्र देऊ नारंगेकर 1985 बॅच. मंगळ विलास भोसले 1985 बॅच. ध्रुव राजेंद्र गडशी. धूमकेतू चंद्रकांत जाधव. आणि चंद्र रवींद्र भोसले 1985 बॅच. चला तर मग पुन्हा प्रत्येकाचा आनंद घेऊया. पाहूया पृथ्वीचे प्रेम गीत. युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी. किती ना करू प्रीतीची याचना. युगामागुनी चालली रे युगेही. युगामागुनी चालली रे युगेही. युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी. किती ना करू प्रीतीची याचना. युगामागुनी चालली रे युगेही. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचूनिया दिव्य तेज कण. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचूनिया दिव्य तेज कण. मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाच्या स्वीकारुनी दान. युगामागुनी चालली रे युगेही. युगामागुनी चालली रे युगेही. पिसारा प्रभेचा उभारून दारी. पिसारा प्रभेचा उभारून दारी. पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी याचना. करी याचना प्रीतीची लाजणी. लाल पाहुनिया लाजरा मंगळ. लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन पैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा करी केस पिंजारुनी हा. पिसाटा करी केस पिंजारुनी हा. कधी धूमकेतू कधी आजव. युगामागुनी चालली रे युगेही. परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ
गळ्याशी कसे काजवे परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या कुणी साहवी तुझी दूरता त्याहुनी सावे युगामागुनी चालली रे युगे युगामागुनी चालली रे युगे युगामागुनी चालली रे युगे. थांबा 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 तुम्ही पळू नका. तुमच्यासाठी काही गोष्टी आता दाखवायच्या आहेत. हॅलो रवींद्र, हा त्यावेळेचा एक जुना फोटो आहे. एक फोटो आपल्याला सापडला आहे. त्यात तू कुठे आहेस? रवींद्र, आपल्याला एक जुना फोटो सापडला आहे. त्या फोटोमध्ये तू आहेस का कुठे? अजून कोण आहे? याव याव याव. ठीक आहे. अजून कोणी आहे का या फोटोमध्ये? कोण आहे? रवींद्र जोशी, उभा राहा. ठीक आहे, तू पण स्टेजवर. ठीक आहे, लवकर लवकर ये. तू कुठे जरा दाव त्यामध्ये. लवकर 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 लवकर. पुढे पुढे बोट बोट दाखव. रवींद्र 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 येते येते. या फोटोमध्ये सगळ्या कलाकारांना तू ओळखला आहेस. तू स्वतःला सुद्धा ओळखला आहे. ह्या फोटोमध्ये भावेबाई सुद्धा आहेत. कधी पाहिलं या फोटोकडे निरखून? भावेबाई शोध शोध शोध. दिसला का? नमस्कार, मी भावेबाई. 1980 ते 1986 या काळात मी समर्थ विद्यालय इथे काम केलं. माझे सगळे सहकारी मित्रमैत्रिणी यांच्या प्रेमामुळे आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे तिथली 6 वर्ष झटकन निघून गेली. 1986मध्ये मी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून लागले. पण समर्थच्या विद्यार्थ्यांचं प्रेम वेगळंच होतं. आजही पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता सादर करून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यातले संतोष पाटोळे, किरण मयेकर, रवींद्र भोसले, राजेंद्र गडशी, देऊ नारिंगरेकर, विलास भोसले या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं ऋण कायमस्वरूपी फेडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कवी कुसुमाग्रजांची अलौकिक प्रतिभा या विद्यार्थ्यांच्या एवढ्याही काळानंतर लक्षात आहे. हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही जाऊन समाजवादी नेते SM म्हणजे श्रीधर महादेव जोशी यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं होतं. माझ्या सगळ्या सहकारी शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी हे पृथ्वीचे प्रेमगीत नृत्यनाट्य बसवण्यासाठी मला मदत केली होती. कडक शिस्तीच्या शरयू सोमणबाई या मुख्याध्यापिका होत्या. सगळ्या आठवणी खूप आहेत. पण आज या सगळ्या विद्यार्थ्यांना माझे आशीर्वाद आणि आयुष्यात त्यांची अशीच प्रगती होत जावो यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आपण कितीही मोठे झालो असलो, आयुष्यात कितीही पुढे गेलो असलो तरी आपल्या जीवनातील कडूगोड आठवणी आपल्या अंतर्मनातून डोकावतच असतात आणि अशा साठवून ठेवलेल्या आठवणी योग्य वेळी ओठांवर येतात.
आपण शाळेचे गेट टुगेदर ठरवले काय आणि शाळेच्या साठवणीतल्या आठवणीही मनात तरंग धरू लागल्या. मग शाळेत या मंचावर केलेले नाट्यप्रयोग असू दे, वर्गातील विविध स्पर्धा असू दे, शाळेत केलेले बागकाम असू दे किंवा आपल्या शाळेचा शिक्षकवृंद आणि सहकारी वर्ग असू दे, प्रत्येक ठिकाणच्या आठवणींनी मनात अगदी ठिय्या मांडला होता. अशाच काही वेचक आठवणी जाग्या करण्यासाठी मंचावर येत आहेत 1982 बॅचच्या 2 विद्यार्थिनी स्वाती आणि मनीषा. अगं आठवणीतील आठवणी अगं आठवाव्या लागल्या तर त्या आठवणी कसल्या सापडल्या. हां अगं आपल्या आयोजकांनी वेळेचं थोडं बंधन घातले ना, म्हणून शाळेच्या काही वेचक आठवणी जाग्या करूया असं म्हणते. जाग्या की अगं आता काय म्हणतात ते शेअर करूया म्हणते. आता जरा सिरियस हो. हां हो अगं शाळेच्या आठवणी म्हणजे आपल्याला मरगळ्या मनाला ताजंतवानं ठेवणारं व्हेंटिलेटरच की. करोना काळात त्यांच्या प्रहसनांनी आपल्याला मदत केली. अगं हो, पण त्या प्रहसनांची सुरुवात आपल्याच शाळेने केली होती. 8वी कमलने सादर केलेला प्रेतयात्रेचा देखावा, 8वी बकुळने सादर केलेला रेल्वे आणि आपल्या आयोजकांच्या बॅचने सादर केलेला मासळी बाजार. अगं त्या काळी यूट्यूब नव्हतं, पण शाळेने आपली ट्यूब तेव्हाच पेटवली होती. टाकाऊ वस्तूंपासून वर्ग सजावटीची स्पर्धा आठवते. अगं यूट्यूबवरचं बेस्ट आउट ऑफ वेस्टचे प्रणेते आपल्या शाळेने निर्माण केलेत. तुला तर प्राजक्त आठवतो का ग? हो ग, काही सुंदर संग्रह आहे ना प्राजक्तराजचं. मला वाटलंच की तुला दागिनेच आठवणार. अगं मी त्या आपल्या प्राजक्ताबद्दल. अगं हो, ते प्राजक्ता माळीचंच ना. अगं मी आपल्या माळीपणाबद्दल बोलतेय. आपल्या 8वी शाळेत प्रवेश घेतल्याबरोबर मोरेबाईंनी आपल्याला एक तेरड्याची लागवड करायला शिकवली होती. म्हणतात ना तेरड्याचे रंग 3 दिवस, पण आपल्या आयुष्यात ते रंग आजतागायत भरून राहिले. हो, पण आपण आता हे जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये आपल्या ह्या शाळेचाच आपल्याला एक मोठा पाठिंबा आहे. पण मी काय म्हणत होते की आपल्या शाळेच्या मागच्या प्राजक्ताबद्दल मी बोलत होते. त्याच्या झाडाखाली आपण एक मातीची विहीर बनवली होती, अगदी 10 सकट, आणि आपल्याला प्रयोगशाळेत मदत करणारे विलास सकट. हो, आणि फी वेळेवर भरली नाही तर मृदू भाषेत आठवण करून देणाऱ्या आपल्या दर्शनाताई. खडूची पावडर नाकातोंडात जाऊ नये म्हणून सतत तोंडावर रुमाल धरणाऱ्या भाटोडेकर बाई. कोरोना काळातली मुखपट्टी म्हणजेच मास्क सर्वप्रथम कोण आलं नजरेसमोर? अर्थात भाटोडेकर बाई. इंग्रजी आणि भूगोल शिकवता शिकवता पुरोहितबाईंनी आपल्याला घडवलेली अमेरिकावारी. हो अगं, पुरोहितबाईंमुळे तुम्ही अगदी पांढऱ्या रंगाच्या आणि अमेरिकन डायमंडच्या प्रेमातच पडले. गोड सुंदर आणि जीव ओतून जीवशास्त्र शिकवणाऱ्या कोठावळेबाई. शेकटकर बाईंनी आपल्याला असं काही प्रेमाने शेकवलंय ना. शेकवलंय काय, शिकवलंय म्हणावं. अगं हो ग बाई, शिकवलं. पण शेकवलं काय आणि शिकवलं काय, आपलं आयुष्याचं भौतिक आणि रसायन मात्र छान जमलं ना, मग झालं तर. आणि आपल्या गांगुलीबाईंचं हिंदी शिकवणं त्यांच्या उंची इतकंच उंच होतं. हो ना. आपल्या सामाजिक जीवनामध्ये चुकीचं हिंदी बोलतात म्हणून कुणीही आपल्याला सुळ्यावर चढवणार नाही. भाटवडेकरबाईंनी शिकवलेल्या संस्कृतमुळे आपलं जीवन कसं सुसंस्कृत झालं. हो, पाठकबाईंनी शिकवलेल्या मराठीमुळे काही जण मला हेकट म्हणतात, कारण चुकीचं त्यांचं मराठी मी मध्येच कट करते ना. हो ना, कसं बोलतात, केस बांधते, बुटं घालते. हो, अक्षरशः अभिजात मराठीचा केसाने गळ्याने कापतात, गळा केसाने कापतात आणि बुटाने ठेचतात. कर्णिकबाईंनी अतिशय रंजकतेने इतिहास शिकवून आपला वर्तमान आणि भविष्य रंजोमय केलं. हो, गणितासारखा वृक्षविषय जोशीबाईंनी इतका सहज आणि सुंदर शिकवला की आपल्या आयुष्यात सुखार आणि समाधानाची सतत बेरीजच होत गेली. कर्णिकबाईंच्या प्रेमात आपण सगळेच आकंठ बुडालेलो. हो ना, इतकं की आपण 10वीचे पेढे द्यायला त्यांच्या घरी पोहोचलो होतो. संवीबाईंबद्दल आपण काय बोलणार, त्या स्वयं एक शाळा होत्या. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपल्या सर्वांना समर्थीने बनवलं. आणि आपला हक्काचा तानूमामा. हो, तानूमामाला विसरणं तर कधीही शक्य नाही आहे. आम्ही कुणाला श्रद्धांजली वाहणार नाही, कारण अजूनही सगळे आपल्यातच आहेत. तर ही आठवणीतलीच आठवण सादर करणारी मनीषा आणि ही स्वाती. आणि ह्या आठवणी म्हणजे स्वाती नक्षत्रात मनाच्या शिंपलात शाळेच्या मायेच्या पावसाच्या थेंबाचे झालेले मोतीच आहेत. प्रखर आशा बाळगल्याशिवाय आपली मनीषा कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच आपल्या सर्व समर्थींचा खेळ कधीच नसतो आशा निराशेचा, तर तो असतो स्वाती नक्षत्रातल्या वरुणरूपी
मनातल्या ईशाचा. धन्यवाद. आजच्या दिवशी आपण बोलणार आहोत फक्त शाळा आणि शिक्षक. तर नुसतं बोलणार नाही, आपण काही पाहणारसुद्धा आहोत आणि पाहता पाहता काही ऐकणारसुद्धा आहोत. शाळेतल्या गमती जमती, शाळेतल्या जुन्या आठवणी, त्यावेळेच्या शिक्षकांबद्दल आपण काही बोलणार आहोत, ऐकणार आहोत. जास्त वेळ नको घालूया आणि आता आपण एक चित्रफित पाहूया. शाळा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. शाळा. शाळा म्हणजे नुसती एक इमारत नसते. विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी असे विविध घटक एकत्र येऊन तयार झालेलं आणि कायमस्वरूपी मनात भरलेलं ते एक विश्व असतं. एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश घेतो तेव्हा त्या क्षणी त्याची नाळ आयुष्यभरासाठी त्या शाळेशी जोडली जाते. मग ती कोणतीही शाळा असो, गावखेड्यातली, शहरातली किंवा अगदी मुंबईसारख्या महानगरातली. आज इथे जमलेल्या सर्व हुशार, मस्तीखोर तसेच शिस्तप्रिय मित्रमैत्रिणीची नाळ ही अशीच समर्थ विद्यालयाशी जोडली गेली आहे. आणि म्हणूनच आज एका वेगळ्या आंतरिक ओढीने सगळे इथे जमा झाले आहेत. केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांच्या माझी शाळा या कवितेच्या 2 ओळी. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे, अहो शाळा म्हणजे शाळा असते. तुमची, आमची, सगळ्यांची सेम असते. आणि याला आपली शाळा म्हणजे समर्थ विद्यालय सुद्धा काही अपवाद नाही. चला तर मग बोलूया आपल्या शाळेबद्दल म्हणजेच समर्थ विद्यालयाबद्दल. आपली शाळा म्हणजे नुसता अभ्यास एके अभ्यास अशा चौकटीच्या मर्यादेत न राहता बरेच उपक्रम स्वतः व विद्यार्थ्याकडून राबवून घेण्यात आग्रही असणारी अशी थोडी आगळी वेगळी शाळा होती. संदीप सर क्रीडा शिक्षक असून सुद्धा इलेक्ट्रिक वायरिंग कशी करावी, इलेक्ट्रिक कनेक्शन कसे जोडायचे अशा अनेक गोष्टी ते त्यांच्या नेहमीच्या शिकवण्याच्या विषयाबाहेर जाऊन शिकवत असत. पालकांचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून शाळा जमेल त्या योजना आखायची. विद्यार्थ्यांना माफक दरात गणवेश शिवून देणे, विद्यार्थ्यांना घरून वडापाव बनवून आणून शाळेत मधल्या सुट्टीत विकायला परवानगी देणे, शाळेत दिवाळी आधी उटणे बनवून विद्यार्थ्यांना विकण्यासाठी देत असत. यात मोरेबाईंचा विशेष सहभाग होता. गिरणी कामगारांच्या संपावेळी दिवाळीला केलेला सामूहिक फराळ कधीच विसरता येणार नाही. गरीब विद्यार्थ्यांसाठी खिचडी पूर्वी फक्त आपल्याच शाळेत बनत होती. सरकारी किंवा इतर कोणत्याही अनुदानाशिवाय शिक्षकांनी मिळून सुरू केलेली गरीब विद्यार्थ्यांसाठी पूरक आहार योजना ही एकदम विशेष होती. पूरक आहार मोरेबाई स्वतः बनवून देत असत. पूरक आहार योजनेचा कधीही गाजावाजा नव्हता. शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांची परिस्थिती ओळखून त्यांना योजनेत सामील करून घेत होते. संगवीबाई राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त आपल्या शाळेतील एकमेव शिक्षिका. यांच्या कार्याबद्दल काही म्हणायचं तर आजचा एक दिवस पुरेसा होणार नाही. संगवीबाईंची दूरदृष्टी केवढी मोठी होती. वाढत्या वयांच्या मुलींची आईच्या मायेनं काळजी घेत असत. संगवीबाई म्हणजे मूर्तिमंत वात्सल्याचे प्रतीक. हा वात्सल्याचा वसा त्यांचा सहवास लाभलेल्या शाळेतील प्रत्येक शिक्षिकेने त्यांच्याकडून घेतला व पुढे नेला. देशप्रेम व माणुसकीने ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे संगवीबाई. आज जरी बाई आपल्यात नसल्या तरी प्रत्येक विद्यार्थिनी व शिक्षकांच्या हृदयात आहेत. कवी कुसुमाग्रज लिखित कविता गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार ही कविता संगवीबाईंनी
प्रत्येक वर्गात शिकवली आणि प्रेमानं तालासुरात सगळ्या विद्यार्थिनींकडून म्हणून घेतली. आम्हाला नाही वाटत की हे आजतागायत कोणी विसरलं असेल. संस्काराचे बाळकडू प्रत्येक शिक्षिका आणि विद्यार्थिनीमध्ये रुजवले. संगवीबाईंच्या तालमीत अनेक शिक्षिका घडल्या आणि त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संगवीबाईंचा वारसा पुढे नेला. अगदी उदाहरण म्हणून त्यातील 2 शिक्षकांची नावे घ्यावीच लागतील, कर्णिकबाई आणि सुळेबाई. कर्णिकबाई संगवीबाईंच्या मानसकन्या. हीच कर्णिकबाईंची खरी ओळख. BA झाल्यानंतर संगवीबाईंच्या आग्रहाने BEd करून शिक्षकी पेशा पत्करला. त्यांनी शाळेत अनेक सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या, शिवाय नाटकं बसवली. शाळेबाहेरील नाट्य स्पर्धांसाठी अनेक विद्यार्थिनींना तयार करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. जवाहर बालभवन तसेच कुमार कला केंद्रामधील स्पर्धांसाठी मुलींना तयार करून सुळेबाईंसोबत मुलींची ने-आण करण्याची देखील जबाबदारी सांभाळली. शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारतर्फे झालेली नेमणूक ही त्यांच्या आणि शाळेच्या अभिमानाची बाब ठरली. सेवा अंतर्गत शिक्षण कोर्स या शिक्षकांसाठी असलेल्या कोर्ससाठी शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं. मराठीच्या रिसोर्स पर्सन होऊन 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. संगवी आणि पुरोहितबाईंच्या विनंतीनुसार वेगवेगळ्या शाळांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केलं. संगवीबाईंनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या जवळजवळ सर्वच कार्यक्रमाच्या निवेदनाची बाजू त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. श्रीमती प्रमिला दंडवते, श्री मधु दंडवते, शिक्षण मंत्री श्री वर्दे, श्रीमती उषा मेहता यांच्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा निवेदक म्हणून काम केले, अर्थातच संगवीबाईंच्या आग्रहास्तव. स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी शलाका या पुस्तकाचं संगवीबाईंच्या मदतीने लेखन केलं. CKP, सखी अशा विविध संस्थांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, कथा स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळाली. शाळेतील गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना स्वतःचीच मुलं समजून सदैव सर्वतोपरी मदत केली. साधारण 30 वर्षाच्या कार्यकाळात सुरुवातीला शिक्षिका आणि शेवटी मुख्याध्यापिका असा प्रवास करून निवृत्त झाल्या. सध्या समाजकार्यास वाहून घेतले आहे. मुलींच्या शाळेतल्या दर्शनाताई या कर्णिकबाईंच्याच विद्यार्थिनी. सुळेबाई पदवीधर झाल्यानंतर जर्नलिस्ट होण्याची इच्छा असलेल्या पण स्वतः संगवीबाई त्यांना आग्रहाने BEd करिता प्रवेश मिळवून देण्यासाठी घेऊन गेल्या आणि त्या शिक्षिका बनल्या. नाटकांची फारच आवड असल्यामुळे शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाट्यात काम करत असत. त्यानंतर महाविद्यालयात असताना आणि नंतरसुद्धा विविध संस्थांतर्फे त्यांनी बसवलेल्या नाटकात कामं केली. सुळेबाईंनी संगवीबाईंना सदैव गुरु मानलं आणि या गुरुने सुळेबाईंना असलेली नाटकाची आवड आणि त्यांच्यात असलेले संबंधित सुप्त कलागुण ओळखून नाटकासंबंधित काही खाजगी तर काही सरकारी कोर्सेस करायला भाग पाडलं. त्यानंतर सुळेबाईंनी नाट्य वाचन स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना तयार करण्यास सुरुवात केली. 1982 पासून शाळेत नाट्य वाचन स्पर्धा घेऊ लागल्या. मदतीला कर्णिकबाई आणि चौधरी सर सोबत असायचे. सुळेबाईंच्या तालमीत 1982 ते 99 सालापर्यंत शाळेनं विविध नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. 1991 साली राज्यस्तरीय नाट्य वाचन स्पर्धेत शाळेला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आणि अशा तऱ्हेनं सुळेबाईंनी संगवीबाईंना केलेल्या उपकाराची थोडी का होईना पण परतफेड नक्कीच केली. 1999 साली मुलांच्या शाळेत सुपरवायझरपदी बदली झाली. हिंदी विषयाच्या मॉडरेटर म्हणून बऱ्याच ठिकाणी काम केलं. तसेच अनेक ठिकाणी परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्याचे सुद्धा काम केलं. बँक ऑफ इंडियाच्या पॅनलवर राहून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं. सुळेबाई हिंदीच्या रिसोर्स पर्सन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. संगवीबाईंनी रुजवलेली सामाजिक बांधिलकी जोपासत सुळेबाईंनी शाळेच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या अतिशय गरीब विद्यार्थिनींना स्वखर्चाने कपडे घेऊन देत असत आणि यात सोबतीला दर्शनताईसुद्धा असायच्या. सुळेबाईंनी विद्यार्थिनींशी इतकं आपुलकीचं नातं जपलं होतं की त्यांच्याच एका विद्यार्थिनीने रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत असतानासुद्धा सुळेबाई आणि दर्शनाताईंची आठवण काढली होती. 1979 साली शाळेत शिक्षिका म्हणून प्रवेश घेत 2011 साली निवृत्त झाल्या.
आता निवृत्तीच्या काळात नाटक पाहण्याच्या छंदासोबत सोसायटीतील इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवणे अशा प्रकारे आपल्या परीने समाजसेवा चालूच ठेवली आहे. अजून एक व्यक्तिमत्व आपल्या शाळेला लाभलं होतं आणि ते म्हणजे पर्यवेक्षक प्रभाकर कुंटे सर. सकाळी दुपारी शाळेत शिरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत कुंटे सरांची नजर आपल्या अवतीभोवती सतत कळत नकळत फिरत असायची. शाळेच्या त्यावेळच्या शिस्तप्रिय वातावरणाला कोण जबाबदार असतील तर त्याचे बहुतांश अंशी श्रेय कुंटे सरांना जाते. खरंच धन्य ती आमची शाळा, धन्य ते आमचे शिक्षक आणि त्यांना तोलामोलाची साथ देणारा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग. धन्यवाद.